मीटर हे बघ तू पण घरच्या दिशेनेच चालली मला पण वाटेत सोड तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही चल आहे काय तुला न घेऊन जाण्याचा जाऊन दाखव बरं काय काय म्हणालास का जाऊन नको ना म्हणजे जाऊ नको ना आता आपली सोयरीक जुळली आहे आपण पाहुणे आहोत आता तर तू मला सोडूच शकते ना हा चल सोड हट एक तर तुझ्या घरचे तुला भाव देत नाहीत मी कशाला तुला एवढा भाव देऊ काय बोललीस घरचं ए तू आहे ना तू पलटू एक नंबरची मगाशी मला घ्यायला आली तिथपर्यंत हं? काय म्हणत होती माझ्या बहिणीचं लग्न थांबलंय माझ्या बहिणीचं लग्न थांबलंय तू आल्याशिवाय लग्न होणार नाही लवकर चल अति करतोयस आणि आता लग्न झालं तर पलटी मारतेस हो माझ्या बहिणीचं लग्न अडलं होतं तुझ्यामुळे आता तुझ्यामुळे काही अडत नाहीये कळलं तू आहे तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला घेतल्याशिवाय तू जाऊ शकत नाहीस बघितलंस माझ्याशिवाय पानही हलत नाही ना तुझं उगाच आगाऊपणा करू नकोस काय पण बोलू नको नाही 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 हरकत नाही तू मान्य कर नाही तर नको करू सत्य बदलणार नाही चल ठीक आहे करते तुझ्यावर दया सोडते तुला ती निर्लज्ज आहे हा झाला का पोपट ए मीटर अशी रिक्षा चालू होत नसते तू काय मेकॅनिक आहेस का हा गप्पा बस ना जरा तरी चाललंय नुसतं काय म्हणाले मगाशी माझ्याशिवाय पान हलू शकत नाही खरं तर माझ्याशिवाय तुझं पान हलू शकत नाही
ये प्रीती माप ओलांड. अहो सुलोचना ताई, असं कसं आत येऊ देत आहे नव्या नवरीला? उखाणा घेतल्याशिवाय आम्ही तिला आत येऊ द्यायचं नाही हा. हो प्रीती, अगं उखाणं घे, त्याशिवाय तुला आत येऊन देणार नाही काही. ओलांडते मी उंबरा, घेऊन डोक्यावर पदर, लिंबू मिरची मिठाने काढा या घराची नजर. अडवू नका वाट अशी, ओढ लागलीये खूप. स्वराजरावांचं नाव घेते, बदलेन मी या घराचं रूप. प्रीती ये माप ओलांड. चला. थांबा. लग्न तर झालंय, पण गायकवाडांची सून म्हणून या घरी येण्याआधी माझी एक अट आहे. अगं प्रीती काय हे? आई थांब. दादा पाहतोयस ना घरात आली नाही तर तुझ्या सुनेने अटी घालायला सुरुवात केली आहे. सुलू तू थांब जरा. मी या घरात पाऊल टाकेन, पण एकटी नाही. मी गृहप्रवेश करेन, तो सुभद्रा आईंबरोबरच. जर सुभद्रा आई या घरात येणार नसतील तर मी गृहप्रवेश करणार नाही.